बीडचे स्वच्छता सभापती शेख निजाम यांना कसल्याही प्रकारची माहिती नाही म्हणून ते सांगतात की मला टेंडरविषयी काही माहिती नाही. पण जी बीड शहराचं पावसाच्या अगोदर साफसफाईचे जे टेंडर आहे ते टेंडर वसमतचे खुर्शी म्हणून आहेत त्यांना देण्यात आलेलं आहे. ते वसमतच्या खुर्शीनं आतापर्यंत कधी बीडचं तोंडही पाहिलं नाही. त्या खुर्शीकडलं टेंडर बीडचे आपले नूतन नगरसेवक रोहिल शेख यांनी टक्केवारीने घेतलेला आहे. आपण पाहू शकतात बीड भूषणने या टेंडरचा पाठपुरावा करून आत्तापर्यंत जनतेच्या समोर आणलेला आहे. पण आज आगापही कसल्याही प्रकारची टक्केवारीने टेंडर घेणाऱ्या नगरसेवकावर कारवाई झालेली नाही. तरी आता जनतेची मध्ये एकच चर्चा चालू आहे की गोदाकाठचा वाघ आता बीड शहरामध्ये आलेला आहे. मग हे वाघाला दिसतंय का नाही दिसतंय अशी बीड शहरामध्ये चर्चा चालू आहे की माननीय विजयराजे पंडित हे या गोष्टीकडे लक्ष घालून टक्केवारीने टेंडर घेणाऱ्या रोहिल शेख नगरसेवकावर काही कारवाई करतील का व बीड शहरामध्ये जी नागरिकांची पाऊस आल्यानंतर परेशानी होती ते कुठंतरी नागरिकांना वाटतं की आता विजयराजे यांची सत्ता आलेली आहे नगर परिषदेमध्ये, ते असं काही नागरिकांना कशाचं संकट येणार नाही. पण ते संकट आता ते नागरिकांवर येणार आहे. ते कुठंतरी नगरसेवकाकडून टक्केवारीने घेतलेले टेंडर जे आहे नगरसेवकांना ते बाजूला हे करून कुठंतरी दिलासा देतील का अशी चर्चा सध्या जोरदार बीड शहरामध्ये रंगू लागली आहे. आपण पाहू शकतात हेच माननीय पोलीस अधीक्षक नमित कावत साहेब यांच्या बंगल्यापासून जाणारी नाला आहे. मेन रोडवर नाला आहे. ह्या नाल्याची कसल्याही प्रकारची स्वच्छता केलेली नाही. तरी नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष हे स्वच्छता सभापतीला विचारून टक्केवारीने टेंडर घेणाऱ्या रोहिल शेख या नगरसेवकावर काही कारवाई करतील का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आपण पाहत आहात बीड भूषण लाईव्ह. नवीन असताल तर बीड भूषण लाईव्हला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.